ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी हे गाव. निसर्ग देवतेनं जणू मुक्त हस्ते या गावावर उधळणच केली. विस्तीर्ण समुद्र किनारा आणि गावाला वळसा घालून वाहणारी नदी, सारं काही स्वप्नातील. कुठे उंच उंच डोंगर वस्तीतली घरं, तर कुठे समुद्र किनारी वसलेली टुमदार घरं, सोबतच आंबा काजूच्या लांबच लांब बागा. कोकण म्हटलं की हे सारं पाहायला मिळतंच. वाडवडिलांपासून चालत आलेल्या या आंबा काजू बागांची जोपासना आज मुलं नातवंड करताना दिसतात. शिकून पदवी घेतलेली मुलंही आपल्या वडिलांच्या व्यवसायात हातभार लावताना दिसतात. अशा या लाल मातीतले सुपुत्र डॉक्टर गजानन रानडे यांनी वडिलांपासून चालत आलेला आंब्याचा व्यवसाय वृद्धिंगत केलाय. व्यवसायाने डॉक्टर असूनही ते आंब्याचा व्यवसाय व्यवस्थापन अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात. झाडावरून आंबे तोडल्यानंतर त्याची काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि हाताळणी व्यवस्थितपणे करताना फार थोडेच जण दिसतात. गिऱ्हाईकांना आंबा बाहेरून स्वच्छ दिसणं व्यवसायाची पहिली पायरी असते आणि ही बाजी मारणं आंबा उत्पादकांना जमलं पाहिजे. इथं मी आंब्याचं पहिलं ग्रेडेशन करतो. ते साधारणपणे 3 ते 4 प्रकारात करतो. की हा जो आहे, हा त्यातला जो सगळ्यात क्लिअर आंबा आहे, स्पॉटलेस, तो आपण पहिल्या ग्रेडमध्ये काढतो सुरुवातीला. ए ग्रेडचा आणि बी ग्रेडचा जो आंबा आहे तो वेगवेगळ्या मार्केटमध्ये जातो, त्याला चांगल्या प्रकारे भावही मिळतो. ज्या आंब्यावरती फंगसचे किंवा चिकाचे डाग आलेले आहेत, जे वॉशेबल आहेत, ते आपण वॉशआउट करतो आहे. आणि हे असे वॉशआउट केल्यानंतर त्यातला एक चांगला मरण, म्हणजे पूर्वी आंब्यावरती असे डाग असलेले किंवा अशा पद्धतीचे डाग असलेले जे आंबे आहेत ते वॉशआउट केल्यानंतर असे होतात. आणखीन मग हे आंबे इथे 5 ते 6 तास वाळवले जातात आणि वाळल्यानंतर हे सर्व पाणी सुकलं की मग नंतर ते परत ग्रेडिंगला जातात आणि मग पेटीत भरण्यासाठी आपण ते वापरतो. पण जर थोडेसे डाग काही आंब्यावर राहिले, आता हे जे डाग आहेत राहिलेले, हे वॉशआउट झाले नाहीत, कारण ही फंगस त्या सालीवरती बरेच दिवस टिकली, त्यामुळे हार्ड झाली तिथे ती. पण हा आंबा आपण 2 नंबर म्हणून बाजारात विक्रीला पाठवू शकतो, कारण हा आंबा आतून खराब नसतो. हा जो हे जे स्पॉट्स आहेत हे स्किनच्या अगदी वरच्या लेअरमध्येच आहेत, त्याच्या खाली नाही आहेत. त्यामुळे आतल्या रसाला किंवा आंब्याच्या रसाच्या क्वालिटीला, कलरला, टेस्टला त्याचा काही उपद्रव होत नाही. त्यामुळे हे आंबे थोडे कमी भावात पण बाजारात तरीही चांगल्या भावात जातात. म्हणजे आम्ही ही रेग्युलर प्रॅक्टिस आहे आमची. आंबा काढून झाल्यानंतर रानडे या आंब्याची प्रतवारी करतात. त्यात आकारमान आणि वजनानुसार आंबे वेगळे केले जातात. असा थोडासा पिकायला सुरुवात झालेला आंबा असतो हा. आता पिवळेपणा त्याला यायला लागला, हा थोडासा पिकायला सुरुवात झाली. हा पिकलेला झाडावरचा हापूस आंबा हा कुठच्या मार्केटला चालत नाही. आणि त्याच्यानंतर हे आंब्याच्या टोकाला असे छोटे छोटे आंबे काही लागतात, ह्याचं पण तसं मार्केटिंग होत नाही. त्यामुळे ते आपण संपूर्ण बाजूला काढतो आणि मग ह्याच्यावर प्रोसेसिंग किंवा असं काही करून पल्प करणे किंवा मावा करणे, त्याचा आंबा पोळी करणे, हे आपण घरी करत असतो. म्हणजे साधारण आम्ही इथे आता वेट एस्टिमेशन असं केलं आहे की 350 ग्रॅमच्या वरचा जो आंबा आहे तो हा आहे. त्याच्यानंतर हा जो आंबा आहे हा 300 ते 350 ग्रॅमचा आहे. त्याच्यानंतर हा जो आहे
इथे आपण 30-30 ग्रॅमची स्लाय हे ठेवली आहे. तर हा 270 ते 300, त्याच्या पाठचा जो आहे तो 240 ते 270. त्याच्यानंतर हा जो आहे हा 210 ते 240 आणि हा जो आहे हा 180 ग्रॅम ते 210 ग्रॅमपर्यंत. अशा एवढ्या व्हरायटी आपण त्याच्यात काढतो. आणि ह्याच्यापेक्षा एक आणखीन वरची व्हरायटी येते जो 350 ग्रॅमच्या वरचा आणि किंवा 400 ग्रॅमच्या वरचा आंबा आहे, तो आपण ह्यात हे करतो. त्याची एक वेगळी ग्रेड करतो. रानडे केवळ प्रतवारी करून थांबत नाहीत, तर या आंब्याची योग्य गुणवत्ता सुद्धा पाहिली जाते. अशा पद्धतीने वेट वाईज ग्रेड केलं की मग त्याच्यातला हा जो मोठा आंबा आहे हा 3 डझन भरला जातो बॉक्समध्ये, हा 4 डझन, तो 5, तो 6, 7 आणि 8 एवढ्या ग्रेड्स आपण भरतो त्याच्यात. तर आता सगळ्यात जास्त आंबा मी यावर्षी नाही पण गेल्या वर्षी जो सगळ्यात मोठा आंबा काढला होता तो 588 ग्रॅम वजनाचा होता, बिगेस्ट मँगो एव्हर. पण असे आंबे क्वचित असतात, पण जनरली आपल्याला 450 ग्रॅमच्या वरचा आंबा मिळतो तसा बऱ्यापैकी क्वांटिटीत. पण सर्वसाधारणपणे ही जी आहे 270 ते 300 आणि 300 ते 350 ह्या ग्रेडचा आंबा यावर्षी जास्त आहे. कारण आंब्याचा लाग विरळ होता, त्यामुळे मोठ्या साईजचा आंबा जास्त निघाला आहे वर्षापेक्षा. अदरवाईज ह्या 2 आणि ती एक तिसरी साईज जी आहे 240 ते 270 ह्या 3 ग्रेडचा आंबा आपल्याला ह्या इथे जास्त मिळतो. बाकी हे आंबे कमी असतात, पण जनरली ह्या 3 साईजचा आंबा आपण जास्त काढतो. आंबा डागविरहित असणं विक्रीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं असतं. हा आता मार्केटला पाठवताना आपण एवढा देठ त्याचा ठेवतो, हा एवढा देठ शिल्लक ठेवतो. हा शिल्लक देठात जो त्याचा चीक असतो तो आंब्याच्या फळात पुढे जातो त्याची रॅपनिंग प्रोसेस चालू असताना, आणि साधारण 6 ते 7 दिवस हा देठ सुकून जायला लागतात आणि त्याच्यानंतर तो देठ इथून तुटून जातो. तुटलेल्या देठाचा आंबा असा असतो, तो जर आत्ताच देठ तुटला तर हे असे चिकाचे डाग आंब्यावर येतात. आणि हा जर देठ असाच आपण ठेवला तर मग हे चिकाचे डाग आंब्यावर येत नाहीत, कारण हा पिकल्यानंतर हा जो चीक आहे, हे चिकाचे डाग आहेत, हे डार्क चॉकलेटी होतात आणि त्यामुळे मग आंबा तो आतून खरा चांगला असतो पण तो डिफेक्टिव्ह वाटायला लागतो. म्हणून आपण इथे एवढा देठ ठेवून ते आंबे आपण मार्केटला पाठवत असतो. मुळातच आंब्यावर असे डाग येऊ नयेत यासाठी आंबा मोहोराचं तुडतुडे आणि करपा रोगापासून संरक्षण करावं लागतं. फेब्रुवारी 15 ते 20च्या दरम्यान हे मोहर यायला सुरुवात झाली. त्याचे आत्ता आपण हे 2.5 महिन्यात मॅच्युअर झालेले किंवा अजून मॅच्युअर व्हायचे ते पण ग्रो झालेले आंबे आपण बघतोय. आणखीन हा आता चांगल्यापैकी आलेले मोहर होते. त्यांचं सगळ्या प्रकारच्या किडींपासून आणखीन बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण आपण केलं, त्यामुळे सगळा स्पॉटलेस आंबे या झाडावरती आपल्याला दिसत आहेत. असे आता तिथेही हेही आंबे सगळे स्पॉटलेस आहेत, कारण आपण त्यांचा ह्या आंब्यांचा किंवा त्यांच्यावरती पडणाऱ्या रोगांचा जो काळ आहे, पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये त्या रोगांपासून आपण त्यांना दूर ठेवतो. त्याचवेळी दव जर जास्त वेळ पडत असेल, म्हणजे एक 5 ते 6 तास दव राहिला आंब्याच्या फळावरती रात्रीच्या वेळी, कारण सकाळी सूर्याचे किरण आले की तो दव उडून जातो, पण तो जर रात्री 5-6 तासापेक्षा जास्त वेळ आंबा ओला राहिला तर त्याच्यावरती अँथ्रॅकनोज म्हणजे ज्याला करपा म्हणतात त्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे आम्हाला त्यावेळी दव किती पडतोय त्याच्यावर पण लक्ष ठेवायला लागतं. आणि दव जर पडत असेल तर अँथ्रॅकनोज किंवा करपा रोग ज्याला म्हणतात त्याच्यापासून आंब्याला वाचवावं लागतं. कारण करपा रोग जर पडला, हे आता दुसऱ्या प्रकारचे डाग आहेत, पण करपा जर पडला तर आंब्यावरती हे बघा, हे अशा प्रकारचे बारीक स्पॉट येतात. हे छोटे स्पॉट जे ब्राऊन कलरचे, आणि हे जे आलेले स्पॉट आहेत हे आंब्यावरून कधीही जात नाहीत. ॲक्च्युअली आंबा तेव्हा बोराच्या आकाराचा असतो किंवा अहमदाबादी बोर किंवा चिकू छोटा त्या आकाराचा आंबा असतो, आणि त्यावेळी त्याच्यावरती अँथ्रॅकनोजचा अटॅक होतो जर तो 6 तासापेक्षा जास्त ओला राहत असेल तर. हा आमचा अनुभव आहे. शास्त्र कदाचित वेगळं काही सांगत असेल, पण हा आमचा अनुभव आहे. आणखीन तसं जर झालं तर आम्ही अँथ्रॅकनोजपासून त्याला वाचवण्यासाठी पेस्टिसाइड्स किंवा फंगिसाइड्स, जी काही ठराविक प्रमाणित फंगिसाइड्स आहेत त्याचा वापर करतो, आणि त्याचा मग रेसिड्युअल इफेक्ट नंतर राहत नाही. पारंपरिकरित्या चालत आलेल्या आंबा व्यवसायाला त्यांनी अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे.
त्यामुळेच आंबा विक्री करताना विविध शहरात घरपोच आंबा पाठवण्याचं काम ते ऑनलाईन करतात. ग्रेडिंग करून झालं की ते ह्याच्याप्रमाणे पेटी भरली जाते. आणखीन मग इथून ट्रकने मुंबई, पुणा, अहमदाबाद या मार्केटला, किंवा जर तशीच ऑर्डर असेल तर मग आम्ही कुरिअरने भारतभर कुठेही आंबा पाठवतो. यंदाही आमचं ते चालू आहे, म्हणजे की छोट्या बॉक्समध्ये भरून डायरेक्ट ऑर्डर नेटवरून घेतो. आणखीन दिल्ली, चेन्नई, कलकत्ता या ठिकाणी यावर्षी पण गेलेले आहेत. बंगलोर, अहमदाबाद, भोपाळ, नीमच या ठिकाणी यंदा आपण आंबे पाठवलेत. अजूनपर्यंत कुरिअरने ते पाठवतो ते, आणि ते साधारण तिसऱ्या दिवशी इथून आपण कुरिअरला दिलं की तिसऱ्या दिवशी त्यांना तिथे मिळतो. म्हणजे त्यांच्या तसे रिप्लाय आलेले आहेत की तिसऱ्या दिवशी सकाळी कुरिअरची डिलिव्हरी होते. आम्ही जो कुरिअर निवडला आहे त्याची सर्व्हिस एकदम चांगली आहे. म्हणजे अजूनपर्यंत साधारण 200 पेट्या अशा पद्धतीनं आपण पाठवले आहेत बॉक्सेस. एकचीही तक्रार नाही आहे. सगळ्या वेळच्या वेळी केअरफुली डिलिव्हर होतात. आंब्याचं उत्पादन घेण्यासाठी मुळातच आंब्याच्या मोहराचं संरक्षण करावं लागतं. साधारण झाडावर मोहर यायला लागले की 1-2 महिने ते 3 महिने मोहर येणे ही प्रोसेस चालू असते. ज्यांच्या झाडांचं नर्सिंग चांगलं आहे किंवा ज्यांच्या झाडांवरती पालवी लवकर मॅच्युअर झालेली आहे, अशी जी झाडं आहेत ही ऑक्टोबरमध्येच मोहरायला सुरुवात होते. आणि ऑक्टोबर ते साधारण जानेवारी इथपर्यंत आंब्यावरती मोहर येत असतात. क्वचित प्रसंगी थंडी जर लांबली तर फेब्रुवारीच्या फर्स्ट आणि सेकंड या 2 वीकमध्ये मोहर बाहेर येतात. आत्ता आपण जे आंबे बघतोय हे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमधले आणि जानेवारीच्या लास्ट वीकमधल्या आलेले आंबे आहेत. आता हा जो आंबा आहे हा जानेवारीच्या लास्ट वीकमधले आलेला मोहर म्हणजे तिसरा बहार होता तो यंदाच्या वर्षीचा, त्याच्यावरती आलेले आंबे आहेत. आणखीन हा जे आपण आंब्यांचा घड बघतोय हा यावर्षीचा चौथा बहार आहे. हा फेब्रुवारी 15च्या दरम्यान, 15 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान हे मोहर यायला सुरुवात झाली. बऱ्याच वेळा तापमानात होणारा बदल आंबा पिकाला नुकसान पोहोचवतो. तापमानातील होणारा बदल म्हणजे रोगाला आमंत्रण. त्यासाठी वेळीच उपाययोजना करून आंबा हे फळपीक वाचवावं लागतं. बऱ्याच वेळा तापमानात होणारा बदल आंबा पिकाला नुकसान पोहोचवतो. तापमानातील होणारा बदल म्हणजे रोगाला आमंत्रण. त्यासाठी वेळीच उपाययोजना करून आंबा हे फळपीक वाचवावं लागतं. त्याच्यासाठी हवेतली उष्णता, हवेतली आर्द्रता, पडणारा दव म्हणजे ड्यू, या सगळ्यावरती लक्ष ठेवायला लागतं. जर दवाचं प्रमाण जास्त असलं तर काही प्रकारचे पेस्ट आहेत ते झाडावरती जास्त प्रमाणात वाढतात. दिवसाच्या आणि रात्रीच्या टेम्परेचरमध्ये जर 10 डिग्रीपेक्षा फरक पडला, म्हणजे दिवसाचं टेम्परेचर 32 आहे आणि रात्रीचं टेम्परेचर 18 आहे, अशी पोझिशन जर आली तर 10 डिग्रीपेक्षा फरक पडतो. आणि त्यावेळी ती झाडं ह्या मोहरांवरती पावडरी मिल्ड्यू हा आजार वाढायला लागतो. त्यामुळे त्यावेळी टेम्परेचरवर पण लक्ष ठेवायला लागतं. कारण फेब्रुवारी महिन्यात टेम्परेचर व्हेरी व्हायला लागतं. आत्ता आपण ही जी झाडं बघतो आहोत ही कातळाला मध्ये असलेले जे रिडल्स असतात किंवा भेगा आपण कातळाला म्हणतो त्या प्रकारच्या भेगामध्ये लावलेली ही झाडं आहेत. आणि त्यामुळे त्याला खाली गारवा जो गरजेचा असतो, मुळांना मिळणारा गारवा, तो थोडा कमी मिळतो. कारण बाजूला संपूर्ण कातळ असतं, आणखीन ते उन्हाळ्याच्या दिवसात तापतं. म्हणून आपण त्याला अशा पद्धतीची एक भिंत घातली जी साधारण 1.5 ते 2 फूट उंचीची आहे. इथल्या स्थानिक दगडांपासून इथल्या स्थानिक लोकांनी ती उभी केली. आणि हा मधला जो सगळा भाग होता हा माती आणखीन पालापाचोळा याने भरून काढला. त्यामुळे आता तिथे तो भाग तापत नाही. त्यामुळे खालची मुळं जी असतात तीही तापत नाहीत त्याची. आणखीन ते झाडाला एक जो थंडावा किंवा गारवा आवश्यक असतो तो त्याला मिळत असतो. त्यांच्या बागेतील आंब्याची फळं कीटकनाशक विरहित असल्याचं प्रयोगशाळेतील चाचणीत सिद्ध झालंय. आज जो आपला आंबा आहे, बागेतला सगळा आंबा हा टोटल टॉक्सिस विरहित आहे.
कारण त्याचं केमिकल ॲनालिसिस आपण करून घेतलं आहे पुण्याच्या ऑथोराइज लॅबमधून आणि त्याचा रिपोर्ट पेस्टिसाईडचं प्रमाण ॲव्हरेजपेक्षा कमी आहे असा रिपोर्ट आलेला आहे आपल्याला. अशा या आंब्याच्या पेट्या भरताना स्थानिक लाकडी पट्ट्यांपासून बनवलेला खोका वापरला जातो. त्यात भाताचा सुका पेंढा टाकून व्यवस्थित आंब्याचे थर रचले जातात. आता हा आपण पॅकिंगसाठी इथं आंबा आणला. आता ह्या आंब्याचं ह्या बॉक्समध्ये हा 18 इंच बाय 12 इंच बाय 12 इंच अशा साईजचा हा बॉक्स आहे. त्याच्यात आता 4 आंब्यांच्या 4 रांगा म्हणजे एका थराला 16 आंबे अशा पद्धतीनं आपण भरतो आणि 3 थर भरतो ह्याच्यात. पेटी भरताना हा जो पेंढा आहे तो पेंढा भाताचाच पेंढा लागतो, कारण तो भाताचा पेंढा आंब्यात नॅचरली हीट तयार करून रॅपनिंगकडे घेऊन जातो. आंब्याच्या आकारमानानुसार आंब्याच्या पेट्या भरल्या जातात. त्यामुळे फळ मोठं असेल तर 4 डझनी पेटी असते आणि छोटं फळ असेल तर पेटीत 6 डझन आंबेही मावतात. तर हे आंबे आपण एका रांगेत असे 4 रांगा आणि अशा 4 रांगा असे एका थराला 16 आणि असे 3 थर आपण भरतो. तर ते 48 आंबे आपण त्याच्यात एका पेटीत भरतो, म्हणजे हे 4 डझन होतात. पॅकिंग वाईज ह्याच्यात जे मोठे आंबे निघतात ते आत्ता भरत असताना आपण बाहेर काढतो, कारण हे 4 डझन आंबे राहत नाहीत असायचे. ह्याची 450 ग्रॅम 400 ग्रॅम ते 450 ग्रॅमच्या ग्रेडमध्ये वजन आहे त्याचं. आणि हे आंबे आपण 3 डझन भरतो, त्यावेळी 3 आंब्यांच्या 4 रांगा लावतो, म्हणजे 1 डझन आंबे एका थराला असे 3 थर भरतो. तिथे 3 डझनची ती बॉक्स तयार होते. अनेक वर्ष आंबा व्यवसाय केल्यानं त्यांचे स्वतःचे असे काही आडाखे आहेत, अनुभव आहेत. आमची माती आमची माती. अनेक वर्ष आंबा व्यवसाय केल्यानं त्यांचे स्वतःचे असे काही आडाखे आहेत, अनुभव आहेत. हापूस आंब्यासाठी सगळ्यात उत्तम सिच्युएशन म्हणजे त्या आंब्याचा डोंगराचा उतार पूर्वेच्या दिशेला जर असला तर त्याचा सगळ्यात चांगला फायदा होत असतो. कारण पूर्वेच्या दिशेला उतार असल्यामुळे सकाळी सूर्याचे किरण जे येतात पूर्वेकडून ते आंब्याला चांगल्या पद्धतीने मिळतात आणि सकाळच्या कोवळ्या किरणावरती आंब्याची वाढ चांगली होते, मॅच्युरिटी चांगली येते, आणखीन आंबाही चांगल्या प्रतीचा मिळतो. त्याच्यानंतर सकाळचं ऊन जर झाडाला आणि मिळालं तर आंब्यावरती येणारे पेस्ट सूर्याच्या प्रकाशात चांगले कंट्रोल होत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आंब्याला जर पूर्वेकडचा उतार आणि खाऱ्या पाण्याचं सानिध्य असं जर 2 गोष्टी असल्या तर आंब्याची वाढ पण चांगली होते, क्वालिटी पण चांगली राहते, चवीत पण चांगल्या पद्धतीचा फरक पडतो. आता आपल्याला ही समोर निसर्गाने दिलेली देणगी आहे की आपल्या बागेच्या पायथ्यापासून खाऱ्या पाण्याची नदी वाहते, त्यामुळे इथे नॅचरली खारे वारे येत असतात आणि आंब्याला एकदम पोषक वातावरण आहे. त्याच्याशिवाय पूर्वेकडे डोंगराचा उतार आहे, त्यामुळे आपल्याला नशिबाने ती चांगली साथ दिलेली आहे. त्याला आमच्या प्रयत्नांची जोड मिळाली की आंब्याची क्वालिटी चांगली राहते असं आमच्या नजरेला आलेलं आहे, अनुभवात आलेलं आहे. अगदी आंब्याला मोहर आल्यापासून ते आंबा मार्केटमध्ये पोहोचेपर्यंत योग्य शास्त्रोक्त आणि जातीनिशी स्वतः काटेकोर व्यवस्थापन केल्यामुळे डॉक्टर रानडे यांची आंबा व्यवसायात प्रगतीची घोडदौड चालली आहे. अशा लाल मातीतल्या या सुपुत्राने पूर्वापार चालत आलेला आंबा व्यवसाय स्वबळावर वृद्धिंगत केलाय आणि एक यशस्वी आंबा उद्योजक म्हणून ख्याती मिळवली. आपणही असंच अगदी साध्या साध्या गोष्टी विचारात घेऊन योग्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच यशस्वी आंबा उद्योजक व्हाल यात शंकाच नाही.